नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये. आज आपल्याला बनवायची उपवासाची भगर बटाटा चकली. तर वाळवणाच्या रेसिपीमधील आजची आपली तिसरी रेसिपी आहे. एकदम पांढरी शुभ्र खुसखुशीत आणि खाण्यासाठी एकदम रुचकर अशी. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो भगर घेतलेली आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी 500 ग्राम भगर घेतलेली आहे. ही भगर आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची आहे. भगर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर भगर मी छान धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही भगर शिजून घ्यायची आहे. तर मी भगर कुकरमध्ये शिजून घेणार आहे. तुम्हाला जर पातेल्यामध्ये शिजवायची असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये देखील हेच पाण्याचं प्रमाण ठेवून पातेल्यामध्ये शिजवू शकता. ज्या भांड्याने आपण भगर घेतलेली आहे त्याच भांड्याने मी या ठिकाणी 3 भांडे पाणी वापरलेलं आहे. 3 भांडे पाण्यामध्ये आपली भगर जी आहे ती एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी छान शिजल्या जाते. तर या ठिकाणी आपण 3 कटोरी पाणी घेतलेलं आहे. पाणी आता आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर भगरीच्या कुरडईमध्ये आपल्याला साबुदाण्याचा देखील थोडासा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणा रात्री भिजू घालून घेतलेला आहे. तर अर्धा किलो भगरीसाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. भगरीच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी बटाट्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी आपण कुकरवरती झाकण ठेवणार आहोत. झाकण मी लावलेलं नाही, अद्धर ठेवलेलं आहे, त्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते. तर बघू शकता आपलं जे पाणी आहे ते छान उकळलेलं आहे. यामध्ये मी उपवासाचं जे शेंदी मीठ आहे ते टाकून घेत आहे. तर पोहे खायचा जो मोठा चमचा असतो त्याने आपण 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडं आपल्याला कमीच टाकायचं आहे. पदार्थ वाळल्यानंतर यामधील पाण्याचा अंश कमी होतो, त्यामुळे पदार्थ खरट होऊ शकतो. त्यामुळे मीठ जे आहे ते थोडंसं बेतानेच वापरायचं आहे. यामध्ये आता आपल्याला भगर टाकून घ्यायची आहे. भगर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये मी टाकत आहे चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, म्हणजेच लाल मिरच्या मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेल्या आहे त्या टाकायच्यात आपल्याला. मिरची तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता. हिरवी मिरची बारीक करून ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, किंवा लाल तिखटचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये आपली भगर छान मऊ आणि सॉफ्ट अशी शिजल्या जाते. तर झाकण बंद करून मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे. थोडीशी याची वाफ जाऊ द्यायची आहे आपल्याला आणि नंतर झाकण उघडायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपली जी भगर आहे ती छान मऊ आणि सॉफ्ट अशी शिजलेली आहे. भगर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे तो टाकून घेणार आहोत. आपली भगर गरम आहे, त्याचबरोबर कुकर देखील गरम आहे, त्यामुळे आपला जो साबुदाणा आहे थोडासा सॉफ्ट आणि मऊ होतो. त्यामुळे भगरीमध्ये आपल्याला साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण बंद करून याला थोडंसं वाफू द्यायचं आहे. गॅस आता बंदच आहे. आता मी कुकरचं झाकण बंद करून ठेवणार आहे. वाफेवरतीच आपला जो साबुदाणा आहे तो मऊ होतो. या ठिकाणी मी बटाटे सोलून घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला किसूनच वापरायचे आहेत, त्यामुळे चकलीमध्ये बटाट्याचा जो कण आहे तो अडकणार नाही आणि आपली जी चकली आहे ती करताना तुटणार नाही. त्यासाठी बटाटे आपल्याला छान बारीक असे किसून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने देखील मॅश करून घेऊ शकता, किंवा पुरण यंत्र असतं त्याने देखील तुम्ही हे बटाटे जे आहे ते बारीक करून घेऊ शकता. पण बटाटे आपल्याला एकदम सॉफ्ट आणि मऊ पाहिजे. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे जे आहे ते किसून घेणार आहे. बऱ्याच जणांची चकली करताना तुटते, तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ पाहिजे, चकली करताना मिश्रण थोडंसं गरम पाहिजे आणि बटाटे आपले एकदम सॉफ्ट आणि मऊ पाहिजे. सर्व बटाटे मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत. यावरती आता आपल्याला शिजवलेली भगर टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर तुम्ही भगरीवरतीच हा बटाटा टाकून घेऊन पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. पण मी या ठिकाणी कुकरमध्ये भगर शिजवलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मी एका परातीमध्ये ही भगर आता मिक्स करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला तर भगर गरम आहे, त्यामुळे चमच्याने आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही यासाठी आपण या ठिकाणी पावभाजी मॅशरने याला थोडंसं मॅश करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल तर याला छान मिक्स करून घ्या. पावभाजी मॅशरने आपल्याला याला छान मॅश करून घ्यायचं आहे. चमच्याने आपल्याला मिश्रण एकदा खालीवरी करून घ्यायचं आहे, त्यामुळे खालचं जे मिश्रण आहे ते वर येईल. सर्व मिश्रण आपलं छान एकजीव होईल. चमच्याने मिक्स करून याला परत एकदा आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाचा अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट आणि मऊ असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण आपलं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. मिश्रण जे आहे ते थोडंसं गरमच आहे. आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्यात. तर या ठिकाणी मी चकलीच्या साच्याचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर असा चकली बनवण्याचा साचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता. चकलीच्या साच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी पॉलिथिन अंथरलेलं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत.
उन्हामध्येच आपल्याला ह्या चकल्या छान सुकून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पंख्याखाली देखील या चकल्या सुकून घेऊ शकता. आता या ठिकाणी सध्या तर ऊन नाही आहे, थोड्या वेळानंतर या ठिकाणी ऊन येतं. तर बघू शकता एकदम इझिली आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत. अजिबात तुटत नाही आहेत. पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत. चकल्या आपल्याला करताना थोड्या मोठ्या आकारामध्ये करायच्या आहेत. सुकल्यानंतर या चकल्या आणखीन बारीक होतात. त्यासाठी आपल्याला करतानाच या चकल्या थोड्या मोठ्या आकारामध्ये करायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अजिबात चकल्या आपल्या करताना तुटत नाही आहेत. एकदम इझिली ह्या चकल्या तयार होत आहेत. तर सेम याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व चकल्या तयार करून घेणार आहे. उन्हामध्ये आपल्याला एक दिवस चकली छान वाळून घ्यायची आहे. एका दिवसामध्येच ही चकली छान वाळल्या जाते. बटाट्याचं प्रमाण यामध्ये जास्त आहे, त्यामुळे ही चकली जी आहे ती खाण्यासाठी एकदम रुचकर आणि चविष्ट अशी लागते. तर या कॅरी बॅगवरती बसल्या नाही, त्यामुळे मी आणखीन दुसऱ्या एका कॅरी बॅगवरती या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 तास वाळल्यानंतर आपल्याला चकल्या पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला छान याला वाळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आता ह्या चकल्या सर्व सुकलेल्या आहेत आणि मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर एकदम छान अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत, पांढरं शुभ्र गोल गरगरीत. आणि ह्या चकल्या आपल्याला तळून देखील बघायच्या. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल आपले छान कडकडीत असं तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण चकल्या तळून घेऊया. तेलामध्ये टाकताच चकली आपली दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे. एकदम खुसखुशीत आणि रुचकर अशी आपली ही भगर आणि बटाट्याची चकली तयार झालेली आहे. तर लहान मुले आणि वृद्ध माणसे देखील सहज खाऊ शकतात, एवढी खुसखुशीत आपली ही चकली तयार होते. वाळवणाच्या रेसिपीमधील उपवासाची साबुदाणा बटाटा चकली, त्याचबरोबर साबुदाणा बटाटा पापड, ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पाहिले नसेल तर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पहा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत.